हॅलो स्टुडंट्स. आजच्या प्रॅक्टिकलचं नाव आहे आपलं कॉम्पोनंट ऑफ मदरबोर्ड. आपल्याला मदरबोर्डचे कॉम्पोनंट्स इथे प्रत्यक्षात प्रॅक्टिकली बघायचे आहेत. ठीक आहे, तर हा बघा इथे दिसतोय पूर्ण, हा आहे मदरबोर्ड. याला म्हणतो आपण मेन बोर्ड किंवा मेन बोर्ड, म्हणजे ज्यावरती आपले सगळे कॉम्पोनंट काय केलेले असतात, इन्स्टॉल केलेले असतात. ठीक आहे, तर सर्वप्रथम बघा इथे जे दिसते तुम्हाला हे आहे रॅम मॉड्यूल. ठीक आहे, या रॅम मॉड्यूल मध्ये आपण रॅम ही इन्स्टॉल केलेली आहे. ती जर तुम्हाला ओपन करायची असेल तर बघा इथे नॉच आहे, नॉचला जस्ट प्रेस करायचं आणि प्रेस केल्यानंतर ही जे निघते ही आहे तुमची रॅम. याला म्हणतात रॅम. ठीक आहे, ओके. त्यानंतर बघा इथे जे कनेक्टर आहे ते आहे एसएमपीएस कनेक्टर. हा आहे एसएमपीएस. एसएमपीएस मधून जे मेन कनेक्टर येणार आहे, जे मदरबोर्डला सप्लाय जातो, हे आहे मेन कनेक्टर, एसएमपीएस कनेक्टर. ओके, हा आहे एसएमपीएस. याचं मुख्य काय काम आहे, एसी सप्लाय कन्वर्टर इंटू डीसी सप्लाय. तो सर्व भागांना काय करतो, डीसी सप्लाय देतो. उदाहरणार्थ तुमचं सीपीयू आहे, रॅम आहे, हे जे पार्ट्स आहे, हार्ड डिस्क आहे, डीव्हीडी आहे, सीडी आहे, या सगळ्या पार्ट्सला तो काय देतो, डीसी सप्लाय देतो. ओके, त्यानंतर बघा इथे जो आहे हा आहे नॉर्थ ब्रिज. हा आहे नॉर्थ ब्रिज. नॉर्थ ब्रिजचं काय काम आहे, हा कम्युनिकेशन करतो. कुठे, तर बघा हा इथे नॉर्थ ब्रिजला कुठे कुठे कम्युनिकेशन करतो, रॅम मॉड्यूल, सीपीयू, रॅम मॉड्यूल आणि सीपीयू यामध्ये काय करतो, तो कम्युनिकेशन करतो. त्यानंतर बघा इथे साऊथ ब्रिज आहे. साऊथ ब्रिज कुठे कम्युनिकेशन करतो, तुमची साठा पोर्ट, हे साठा पोर्ट आहे. त्यानंतर हे पीसीआय स्लॉट आहे, हा आहे एजीपी स्लॉट. यामध्ये हा साऊथ ब्रिज कम्युनिकेशन करतो. ओके, त्यानंतर बघा इथे दिलेली आहे, ही आहे सीमॉस बॅटरी. यामध्ये बॉयस म्हणजे ही जी बॅटरी आहे, इथून आपल्याला बॉयस मध्ये जो प्रोग्राम असतो, तो आपल्याला इथे ही बॅटरी जर नसेल तर आपल्याला इथे डेट अँड टाइम सेट करता येणार नाही आणि आपला पीसी ऑन होणार नाही. सीमॉस बॅटरी याला म्हणतो आपण कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर बॅटरी, सीमॉस बॅटरी. नंतर आहे बघा इथे, हा आहे सीपीयू फॅन. हा ऍक्च्युली इथे सीपीयू वरती काय असतो, अपलोड म्हणजे इन्स्टॉल केलेला असतो. ठीक आहे, फॉर कुलिंग पर्पज. त्यानंतर बघा इथे जे आहे, इथे जे आहे हा आहे सीपीयू. ठीक आहे, हा ही आपण नॉच काढलेला आहे. नॉच काढल्यानंतर बघा हा आतला जो पार्ट आहे सीपीयू. हा मेन पार्ट आहे कॉम्प्युटरचा. हा याला म्हणतो आपण हार्ट ऑफ द कॉम्प्युटर. हा नसेल तर आपलं मदरबोर्ड काहीच कामाचं नाहीये, कारण हा मेन पार्ट आहे. हा म्हणजे हा आपला जो प्रोग्राम वगैरे सगळं जे आहे ते इथूनच आपल्याला सगळं इथे रन होतो. ओके, त्यानंतर बघा, त्यानंतर बाकी इथे पीसीआय स्लॉट आहे. एक्स्ट्रा तुम्हाला डिफरंट कार्ड टाकायचं असेल तर हा एजीपी स्लॉट आहे, म्हणजे तुम्हाला ग्राफिक्स कार्ड्स वगैरे टाकायचे आहे. हे आहे साटा पोर्ट. इथे तुम्ही ही हार्ड डिस्क जी आहे, ही हार्ड डिस्क आहे आणि ही डीव्हीडी सीडी ड्राईव्ह आहे. हे सगळे इथून जे कनेक्शन्स आहेत, म्हणजे ही हार्ड डिस्क जी आहे, साटा ही आहे साटा केबल. ठीक आहे, साटा केबल आपण कुठे कनेक्ट करतो, एक हार्ड डिस्कला आणि एक आपल्या इथे साटा पोर्टला, तसंच डीव्हीडी आणि साटा पोर्टला. ओके, हे जे आहे बाजूचं जे आहे ते आहे आयडी पोर्ट. आधीचे जे होते हार्ड डिस्क वगैरे सीडी ड्राईव्ह, ते आयडी पोर्ट वाले होते. आता लेटेस्ट वाले जे आहे ते आहे साटा पोर्ट वाले. ओके, बाकीचे जे कॉम्पोनंट्स आहेत ते पेरिफेरल कॉम्पोनंट्स आहेत, जसं इलेक्ट्रॉनिक सर्किट्स कंप्लीट करण्यासाठी. आणि या मदरबोर्डवर साऊंड कार्ड, मॉडेम कार्ड, हे सगळे काय इनबिल्ट आहे, इन्स्टॉल केलेले आहे. ओके, त्यानंतर बघा इथे म्हणजे पाठच्या साईड बॅक बॅक साईडला बघायचं असेल तर बॅक साईडला पोर्ट दिलेले आहे. बॅक साईडला बघा पोर्ट दिलेले आहेत. ठीक आहे, याला PS2 पोर्ट म्हणतात. इथे कीबोर्ड माऊस तुम्ही कनेक्ट करू शकता. त्याच्यानंतर हा जो आहे, इथे जो दिसतोय तुम्हाला, हा आहे VGA पोर्ट. इथे तुम्ही मॉनिटरची केबल कनेक्ट करू शकता. हा आहे सिरियल पोर्ट. ओके, त्यानंतर इथे जे दिलेले आहेत हे USB, याच्यामध्ये कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, प्रिंटर हे तुम्ही इथे काय करू शकता, जोडू शकता. म्हणजे म्हणजे त्याचे पोर्ट्स आहेत. USB पोर्ट, युनिव्हर्सल सिरियल बस. त्यानंतर हे जे पोर्ट्स आहे इथरनेट पोर्ट, इथे तुम्ही नेटवर्क केबल कनेक्ट करता याला. ठीक आहे, याला नेटवर्क केबल कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला नेटवर्क पीसी मध्ये मिळते. हे जे आहे एक माईकचं आहे, माईक पोर्ट आहे, ते तुम्ही म्हणजे माईक कनेक्ट करू शकता. नंतर हे जे दोन आहेत
त्याला आपण स्पीकर कनेक्ट करू शकता. ठीक आहे. तर आपल्या आजच्या प्रॅक्टिकलचं नाव आहे कॉम्पोनंट ऑफ मदरबोर्ड. तर अशा प्रकारे एक मिनिट. हे जे आहे ही बॉयस आयसी आहे, रॉम बॉयस आयसी आहे. याच्यामध्ये तुमचा जेवढे हार्डवेअर तुम्ही कनेक्ट करताय हे त्याचा सगळा प्रोग्राम इथे काय स्टोअर आहे. ओके. म्हणजे पीसी जेव्हा स्टार्ट होतं तेव्हा स्क्रीनवर जो प्रोग्राम दिसतो तो या बॉयस मधून आलेला असतो. त्यानंतर वेगवेगळे पार्ट्स इथे साईडला हे जे आहे इथे परत फॅनचं कनेक्टर दिसते बघा हे. हे फॅनचं कनेक्टर आहे. ओके.